कोकण डोंगरामध्ये विसावलेली, समुद्राच्या लाटात न्याहाळलेली आणि श्रद्धेच्या पायावर उभी असलेली एक दिव्य भूमी. इथे प्रत्येक दगडाला इतिहास आहे आणि प्रत्येक परंपरेला देवत्व. पण या निसर्गरम्य भूमीत एक असं ठिकाण आहे ज्याची कथा आजही अनेकांसाठी रहस्यच आहे. जिथे देव केवळ पूजले जात नाहीत तर अनुभवले जातात. आज आपण जाणून घेणार आहोत त्या दिव्य स्थळाची कथा आणि एका अनोख्या सोहळ्याचा अनुभव. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे चंद्रकांत मिस्त्री या यूट्यूब चॅनलवर. येथे आपण पाहतो कोकणातील अद्भुत परंपरा, मंदिरांचा इतिहास, गावी साजरे होणारे सण उत्सव आणि आपल्या संस्कृतीचा जिवंत अनुभव. जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण आणि भावनिक व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार, अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी चंद्रकांत मिस्त्री चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओ प्रवासाला सुरुवात करूया. आचरा नदी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन संस्कृतींना जोडणारा एक जिवंत दुवा. या नदीच्या दक्षिण तीरावर पाऊल टाकलं की हवा बदलते, बोली बदलते आणि बदलतो तो लोकविश्वास. याच पवित्र मातीत वसलेले आहे कसाल गाव, जिथे सुतारदेव म्हणजे श्री देव खाते वशिक आणि मूळ सुतारवस यांचा वास आहे. हातात तलवार आणि ढाल केवळ संरक्षणासाठी नाहीत तर हातोडा आणि चिमटा सृजनशीलतेचे प्रतीक आहेत. येथे देव म्हणजे शक्ती आणि सृजन यांचा संगम. वैशाख कृष्ण पक्ष दशमी दिनांक 12 एप्रिल 2026. या दिवशी या मंदिराचा 4था वर्धापन दिन सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा झाला. बाई माझे देवबापा पूर्वी बारा शांती करून भूमिका भगवंताची जयंती पूर्व मार्या तुझे बारा पातांगाराकार जैन देव ब्राह्मण देव ब्राह्मण बाबा प्रतिवर्षाप्रमाणे आज खाते वशी. सकाळी 8 वाजता दिवसाची सुरुवात होते एका अत्यंत पवित्र विधीने, निमंत्रणात्मक गाराने. सर्व देवदेवतांना नारळ आणि विडे अर्पण करून त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले जाते. हा फक्त एक विधी नाही तर एक संवाद आहे, भक्त आणि देव यांच्यामधला.
गावातील प्रत्येक कुटुंब आपल्या मनातील भावना या गाऱ्हाण्यातून व्यक्त करतं. संकट दूर व्हावीत, घरात सुखशांती नांदावी आणि देवाची कृपा सदैव राहावी अशी प्रार्थना या गाऱ्हातून केली जाते. बाबा तू बाराचो पूर्वस, पुरवणीचो अधिकारी, बाराचो पूर्वस, मायेचो पूर्वस आणि पूर्व समान जसे संबंध जोडलंस तसे तू आपले कायमस्वरूपी ठेव. वाढदिवस साजरा करतो समर्थाचा दिवस 21 वर्ष. तर आज त्या रूपाने समर्था माझ्या तुझी देवतीची आपली समज घालून काही अडीनडीचं कारण असेल, अडचणी असतील ते ह्यावेळी दूर कर. माधवाय नमः. अमनस्वरा गोविंदाय नमः. पुन्हा मंत्र. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. अमनस्वरा गोविंदाय नमः. विष्णुवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. शंकरषणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षराय नमः. नरसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णाय नमः. यो देवस्य विधानाकं देवधर्मादिगोचरे प्रियते तद्वर्गस्तद्वरेण्युपास्महे. वरदमूर्ति श्रीमन्महागणाधिपतये नमः. ते पूर्वचरद्वर्गवान् एवं गुणविशेषनुराजान् पुण्येतो मम प्रणेतो आत्मना सकलशास्त्रपुराणदुःखप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं करिष्यमाणकर्मणि श्रीमन्षुडा करिष्यमाणकर्मणि शरीरवाङ्मनसिद्ध्यर्थं शरीरवाङ्मनं पञ्चगोप्राशंसाचं महाविष्णुस्मरणं च करिष्ये. ठीक आहे काहीच यद्वगस्य दंबापं देहे तिष्ठति मामके प्राचनात् पञ्चगव्यस्य दहत्वग्निर्वेन्दनं. परत घ्यायचं. यद्वगस्य दंबापं देहे तिष्ठति मामके प्राचनात् पञ्चगव्यस्य दहत्वग्निर्वेन्दनं. यद्वगस्य दंबापं देहे तिष्ठति मामके प्राचनात् पञ्चगव्यस्य दहत्वग्निर्वेन्दनं. ह्रीं प्राश्यो हातावरून तामणात पांचुडा. परमात्मने नमः. प्राश्यो आचमन करा. आचम्यो केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. तमणात थोडा. विष्णुंजिष्णु महाविष्णु पूर्व गावडो वसाच्या गोदातील गाव सोडलं तसंच आपले शिवक समर्था माझ्या आणि आमची वशिकाचा आज 5 दिवस साजरा करतो. त्यावेळी तू आपली विश्वकर्मा त्यांची देवता आपली सामील करून आज जो कार्यक्रम आनंदात पार पाड. बाबा तो पूर्व दांडेकार बेळापानाचं जोड चौकड्याचं चाळो पानाचं खोली सामील हो. आज तू आता तो महालक्ष्याचं शिमेतो अधिकारी असं देव तर तू ह्या भूमी आकाराची भूमी पूर्वसाठी भूमी निर्वसाची भूमीच्या पूर्वसंबंधाची समज घालून ह्या भूमीत जो कार्यक्रम आनंदात आपलं पार पाड. त्याचप्रमाणे सदैव देवतेत आपलं मानपान ह्या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता सुरू होतो
लघुरुद्र आणि सप्तशती पाठ, वेदांमधील रुद्राच्या स्तोत्रांच्या उच्चार आणि देवीच्या शक्तीचं वर्णन करणारी सप्तशती. या मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर भारून जातो. प्रत्येक मंत्र एक कंपन निर्माण करतो आणि त्या कंपनातून एक अदृश्य ऊर्जा वातावरणात पसरते. डोळे मिटले की मन आपोआप शांत होतं आणि देवाच्या सानिध्यात असल्याची अनुभूती मिळते. यासमाप्यगसो मोराजे याशोभनापदावसो श्यामदाब्दिकलशार्जने कलशस्तमघेविण्णघण्टे रुद्रसमाशदामूले चन्द्रं प्रतिभाम्यां बन्धुर्वे मृतिर्मान्तैर्विदुभागन्तिगिरि सर्वकार्य यशोनाम् अश्वतोरुदनगरदाः पञ्चमङ्गातिसर्वकर्मशोभनाः परिहन्तं सर्वं त्रैलोक्यसराजं कलशं कनकं कुलशन्दीलं पद्मरागमदेतामञ्जरत्नानि गम्भे दिवाम्यां हिरण्यगर्भगर्भस्वमेव विजवावसो अनन्तगुण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 
समर्पयामि। तुम्ही घालत पहिले
इदं बलं मया देवस्तावितं पुरुषोत्तमोदेन वेद बलावां देवो वेदान् मुनिजान्मने इदं नारीकेलमापनं समर्पयामि एंदे पाणिगाला कुकीबलं नागबला कर्पूराय गातांबरं प्रतिवेदां हिरण्यगर्भगर्भदमेकावलो अनन्तपुण्यपदमजयपदे हन्तर्पं त्रैलोक्यराजमनोरथाः भक्तिविगतमूर्धाभ्यो नमः कर्पूरार्घ्यदीपं समर्पयामि दाम ठेव तिकडे वहिनींना बरोबर ते खाली करा आराजित हा नमो देव्यै महादेव्यै शिवाय नमः नमो रुद्राय नमो नित्याय नमो नमः कल्याणमृते सिद्धे गुरुवे नमो नमः विद्देव गुरुराज पाण्डे नमो नमः गुरुवाय गणाराय नाराय सर्वकारुणे ख्याते विद्रुणाय नमो नमः अजय रुद्राय तस्ते नमो नमः नमो रुद्राय देवे वृत्ते नमो नमः सकलोपचारार्थे गन्धाकुरटमरिद्रां कुङ्कुमञ्जो समर्पयामि आपल्यावरती प्रदक्षिणा करायची नामने विराजाय कोटी उदाहरणे नमः अत्यवशेषमूलदाभ्यो नमः प्रदक्षिणां समर्पयामि इकडे नैवेद्य घाला देवावर झोपून नमस्कार करा तुम्ही मी खाली बघून नमस्कार करा नमस्कार वैदार्थाय जगदाधाराय देवताटाय नमस्कारः देवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि असेल मागणं असेल देवाकडे मागायचं आवाहनं न जानामि न जानामि मंत्र भक्ती मंत्रे कोळी कमया देव परिपूर्ण अपराध सहस्राणि नदं पापं नदं दुःखं नदं दानं दुपारी 12:30 वाजता तो षड ज्याची प्रत्येक भक्त आतुरतेने वाट पाहत असतो, महाआरती, तेजस्वी ज्योती, घंटानाद आणि एक सुरात म्हटली जाणारी आरती या सर्वांमध्ये भक्ती आणि ऊर्जा एकरूप होतात. त्या क्षणी कोणताही भेद राहत नाही. सर्वजण एका श्रद्धेने देवासमोर नतमस्तक होतात. जय देव जय देव जय जय देव जय देव करपुरा गौरा भोळा देवी सागर शोभे उमा वंदना जय देव जय श्री शंकरा आरती वाहन सापडले ते पाहुणे प्रार्थना केले नीलकंठनाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा आरती गौरा रुद्र करपुरा गौरा
बोल ಇಲ್ಲ ಆಯ್ತು दुपारी 1 वाजता महाप्रसाद. शेकडो भाविक एका रांगेत बसून एकत्र जेवतात. इथे श्रीमंत गरीब असा भेद नाही. इथे सर्वजण समान आहेत. प्रत्येक घासामध्ये केवळ अन्न नाही तर सेवा, प्रेम आणि देवाची कृपा मिसळलेली असते. म्हणूनच हा महाप्रसाद प्रत्येकासाठी एक दिव्य अनुभव ठरतो.
ते का ओ बाई माका पण वाढ. पाणी होत पाहिजे आता. जेवतो की काय होतो रे? रात्री भक्तीचा आणखी एक सुंदर रंग खुलतो. बुवा सुंदर मिस्त्री आणि बुवा नरेंद्र मिस्त्री यांच्या श्रुश्राव्य भजनाने वातावरण भारून जातं. टाळ चिपळ्यांचा नाद आणि नामस्मरणाचा गजर प्रत्येकाच्या मनाला एक वेगळी शांतता देतो. भक्त भाविक डोळे मिटून या भक्तीत रंगून जातात. सोहळा संपला, गर्दी ओसरली, दिवेही मंद झाले, पण मनातला तो प्रकाश कायम राहिला. आपण कितीही मोठी झालो, शहरे बदलली, तरी आपली नाळ आपल्या गावाशी आणि आपल्या कुळदेवताशी कायम जोडलेली असते. कसालचा हा वर्धापन दिन आपल्याला हेच शिकून जातो की जिथे श्रद्धा आहे तिथेच सुख आहे. पुढच्या वर्षी पुन्हा भेटू याच ओढीने, कारण देव तिथेच असतो जिथे भक्ती असते. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. जय जय रघुवीर समर्थ. नम्र विनंती,
हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.